नमस्कार मित्रांनो, फिल्मी ट्रेंड मराठी चॅनलवर आपलं स्वागत आहे। मित्रांनो, टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध मालिका अनुपमा ही चांगलीच चर्चेत आली आहे। या मालिकेमध्ये अभिनेत्री रुपाली गांगुली ही मुख्य भूमिकेमध्ये आहे। ही मालिका सुरू झाल्यापासूनच मोठ्या प्रमाणात चर्चेत राहिली। काही दिवसांपूर्वी रुपालीच्या सावत्र मुलीने तिच्यावर अनेक गंभीर आरोप केले होते। यामुळे रुपालीने सावत्र मुलीवर मानहानीचा खटला दाखल करत 50 कोटी रुपयाची मानहानी रक्कम मागितली। अशातच आता अनुपमाच्या सेटवर असा काही प्रसंग घडला आहे, ज्यामुळे आता मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली आहे। सेटवर मोठा प्रसंग घडला असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे। सेटवर एका व्यक्तीची मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे। सेटवर असिस्टंट लाईटमॅनचा मृत्यू झाला आहे। शॉक लागून त्याचा मृत्यू झाल्याचे वृत्त हाती आले आहे। यामुळे सेटवर एकच गोंधळ उडाला होता। ही घटना 14 नोव्हेंबर रोजी घडली असल्याचेही समोर आले आहे। शॉक लागल्यानंतर 17 व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला। या घटनेमुळे सेटवरील सगळेजण मोठ्या चिंतेत आले आहेत, मात्र या सगळ्याबद्दल अद्याप काही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही। याबद्दलचा रिपोर्ट मुंबईतील आरे कॉलनी येथील पोलीस स्थानकात दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणी पोलिसांनी शुक्रवारी सेटवर भेट देऊन संपूर्ण प्रकरणाची तपासणी केली। याबद्दल फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज चे अध्यक्ष BN तिवारी यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले की तो व्यक्ती सेटवर काम करत होता आणि त्या ठिकाणी शॉर्ट सर्किटमुळे त्याचा मृत्यू झाला। तसेच तो व्यक्ती सेटवर नवीन होता, पण आम्ही या प्रकरणाची पूर्ण तपासणी करू आणि त्याच्या कुटुंबाला भरपाई मिळेल यासाठी पूर्ण प्रयत्न करू। दरम्यान अनुपमा या टीव्ही शोने रुपाली गांगुलीला खूप नाव आणि प्रसिद्धी मिळवून दिली। रिपोर्ट्सनुसार ती सध्या सर्वाधिक मानधन घेणाऱ्या टेलिव्हिजन अभिनेत्रींपैकी एक आहे। एका रिपोर्टनुसार शो मधील भूमिकेसाठी तिला प्रति एपिसोड 3 लाख रुपये मिळतात। मित्रांनो, मनोरंजन विश्वातील ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।